यंग शेतकरी बांधव असतील तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? सल्ला म्हणजे हां तुम्ही फुले करू शकता हां किंवा टोमॅटो, काकडी हां असं काय तर माळवं घेऊ शकता. 3-3 महिन्याची पिकं घेतला तर तुम्हाला ऊसाचं उत्पन्न एक वर्षाला मिळते. ते तुम्हाला 3 महिन्यात मिळू शकते, 4 महिन्यात. हां हां तुम्ही यंग आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या हातनं होऊ शकते, ते हां हां. करू शकताय तुम्ही. येस येस. वरची पिकं ही जरा कष्टाची असतात, पण त्यात श्रेय पण तसं आहे. अंदाजे किती किलो असेल हे? अंदाजे 180 ते 200 किलो असेल. 180 ते 200 किलो. किती दिवसातून एकदा तुम्ही फुलं हे करताय, हार्वेस्ट करताय? चौथ्या किंवा 5व्या दिवशी तोडतोय. चौथ्या ते 5व्या दिवशी. महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे. तर आज आम्ही झेंडूच्या प्लॉटमध्ये आहोत. तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीनं झेंडूचा प्लॉट आलेला आहे. तर आज आम्ही जनवाड ह्या गावामध्ये आहोत. तर आज झेंडूची माहिती आपण घेणार आहोत. तर कोणत्या पद्धतीनं झेंडू लागवड सुरुवात करायची आणि झेंडू लागवडीमध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात आणि झेंडू लागवडीमध्ये कोणत्या पद्धतीने नियोजन करायचं, ही सर्व माहिती आज आम्ही शेतकरी बांधवांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझे नाव श्रीधर मडिवाळ. हां. तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव. ओके. तर आज आम्ही श्रीधर मडिवाळ यांच्या प्लॉटवरती आहोत. तर झेंडू लागवड आपण किती वर्ष करताय? झेंडू 2-3 वर्षाला करतोय. 2-3 वर्ष झालं करताय. हा आपला कितवा प्लॉट आहे? हा 4था प्लॉट आहे. चौथा प्लॉट आहे. हां. तर 4 प्लॉटचा अनुभव आपल्याला आहे. 4 प्लॉटचा अनुभव आहे. तर आपण झेंडू लागवड सुरुवात करण्यापूर्वी आपण शेत कोणत्या पद्धतीने तयार करून घेतलं? रुटर मारून 4 फुटी सरी पाडून हां. झेंडू एका साईडला लावून घेतलं पहिला. हा म्हणजे सरीच्या एका साईडला. सरीच्या एका साईडला लावून घेतलं. हां. मग नंतर एका साईडला राहिलेल्या जायला बोधावर मुळा घालून घेतलो, पांढरा मुळा. हा म्हणजे ही एक नवीन तुम्ही होय, टेक्निक वापरली. आंतरपीक घेतले नवीन. आंतरपीक म्हणजे सरी 4 फुटी सोडल्यानंतर साईडला तुम्ही झेंडू लावला. होय. आणि सरीच्या बोधावरती सरीच्या बोधावरती मुळा घातलो. मुळा. तर शेतकरी बांधवांनो, तर ह्या पद्धतीनं श्रीधर मडिवाळ बोधावरती मुळा घेतलेला होता आणि साईडला झेंडू लावलं होतं. तर मुळा हे आंतरपीक घेतल्याने झेंडूमध्ये काय फरक येतो का? झेंडूला काय अडचण आली नाही. हां. मुळा काढायच्या आधीच झेंडूला भेसळ डोस टाकलो होतो. हां. माती लावून घेऊन कामगार 4-5 गडी घेऊन साईडची माती असते, जी बोधाची माती असते, ती झाडाला परत लावून घेतलं बोधाला. हां हां. बोध करून घेतलं तयार. बोध करून म्हणजे जे झाड एका साईडला होतं ते पडू नये म्हणून त्या साईडची माती ह्या साईडला लावून घेतलं. हां हां. म्हणजे झाडाच्या सपोर्टसाठी, झेंडूला सपोर्टसाठी आपण सपोर्ट पण झालं आणि भेसळ डोस आहे ते मोजून पण गेलं. हां हां. म्हणजे लागवडीचं नियोजन पण आपण केलं होतं. लागवडीचं नियोजन केलं. तर किती फुटाला आपण झेंडू लावला होता? झेंडू आम्ही 2 फुटाला लावलो होतो. 2 फुटाला झेंडू लावला होता. हां, 2 फुटाला लावलो. तरी कोणत्या महिन्यामध्ये लावला होता आपण? झेंडू जून महिन्यामध्ये झेंडू लावलो. जून महिन्यामध्ये लावला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपण लावला होता. पावसाळा सुरू साधारण पाऊस पडालता तेव्हा लावलं होतं. तेव्हा लावला होता. तर पाण्याचे नियोजन कोणत्या पद्धतीने केलं होतं आपण? पाण्याचे नियोजन ड्रिपद्वारे करायचं होतं. हां. पण नदीची व्यवस्था पाण्याची नसल्यामुळं पाट पाण्यावरच केलं. पाट पाण्यावरती आपण केला. होय. म्हणजे नदीची व्यवस्था म्हणजे पूर आला होता का? पूर येतोय त्यामुळं ड्रिप होणार नाही. ड्रिप आहे पण ड्रिप मोटर काढल्यामुळं ड्रिपमुळे पाणी सोडता येणार नाही. म्हणून पाट पाण्यावर केलं होतं. किती दिवसाला एकदा पाणी सोडलंय तुम्ही? पाणी सुरुवातीला 1-2 पाणी दिले. नंतर काय पावसावरच आला झेंडू. तर पूर्ण हा प्लॉट पावसावरती आलेला आहे. पावसावरती आलेला आहे. तर अंदाजे किती दिवसांना प्लॉटची तोडणी चालू झाली, फुलांची तोडणी? फुलांची तोडणी 45 ते 50 दिवसात चालू झाली. 45 ते 50 दिवसात चालू झाली. प्लॉट चालू झाला. तर आता किती दिवस झालेले आहेत ह्या प्लॉटला? या प्लॉटला आता हे प्लॉट 5 ऑगस्ट रोजी चालू झाला आहे. 5 ऑगस्ट दिवशी चालू झालेला आहे. चालू झाला आहे. आज 20 सप्टेंबर आहे. आज 20 सप्टेंबर आहे. जवळपास 1-1.5 महिना झाला. 1.5 महिने झालं जवळपास.
प्लॉटची तोडणी सुरुवातीला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तोडणी घेतली. काय 3-4 दिवसाला एकदा? हां, 3-4 दिवसाला एकदा. हां, असं केलं म्हणजे का? आठवड्यातनं कधी 2 तोड झाल्यात, कधी हां. 2 तोड, म्हणजे 2 तोड झाल्यातच आठवड्याला. आठवड्याला 2 तोड. झाल्या. तरी अंदाजे सुरुवातीला किती किलो माल निघत होता आणि हायेस्ट किती किलो पर्यंत आपण गेलेला? हायेस्ट 380 ते 400 किलोपर्यंत हायेस्ट माल निघाला आहे. 380 ते 400 किलोपर्यंत. 400 किलो. हां. सुरुवातीला 180-200 किलो निघत होता. हां हां. जसं फुटवा खाईल तसं तसं माल वाढत गेला. माल वाढत गेला. हे क्षेत्र किती आहे? हे क्षेत्र 25 गुंठे आहे. 25 गुंठ आहे. हां. तर आपण फवारणीचं नियोजन कसं केलं होतं? फवारणी आम्ही आठवड्यातनं एकदा घेणार. फवारणी आठवड्यातनं एकदा. आळवणी सुरुवातीला 1-2 झाल्या. हां. नंतर फवारणी आठवड्यातनं एकदा फवारणी घेणार. हां. काय नसलं, गरज नसली तर सुद्धा बी फवारणी साधी फवारणी की असली घेणारच. हां, साधी फवारणी म्हणजे कीड होऊ नये, कीड रोग होऊ होऊ नये, नये. रोग येऊ नये. हम्म. पहिलेपासूनच काळजी घेतली. म्हणजे आपला अनुभव 4 प्लॉटचा असल्यामुळे हां. आपण ती काळजी घेतलेली आहे. घेतली आहे. बेस्ट. तर आता सध्या अंदाजे किती टनापर्यंत आपल्याला मटेरियल निघालेलं आहे? आता सध्या तरी ते 2.5-3 टनापर्यंत तर गेलेलं आहे. 2.5-3 टन आपण मटेरियल हे केलेलं आहे. अजून पण चालू आहे. हम्म. बघू शकताय तुम्ही. खूप छान पद्धतीने प्लॉट आलाय. फुलांची संख्या पण खूप छान पद्धतीने आहे. तर आपला अनुभव जो आहे तो इथे दिसत आहे. होय, खूप छान पद्धतीने आपण केलाय. तरी मुळा आपण घेतला. हां. मुळ्यातून किती उत्पन्न निघालं अंदाजे? मुळ्यातून उत्पन्न तरी 15,000 पर्यंत उत्पन्न निघालं. 15,000 पर्यंत. हां. तरी अंदाजे आपल्याला झेंडूला किती खर्च आलाय? झेंडूला अंदाजे एक 20,000च्या पुढे खर्च आलाय. 20,000च्या पुढे खर्च आलाय. म्हणजे मुळ्याच्या उत्पन्नामध्ये थोडंफार आपला खर्च निघालेला आहे. खूप छान. ह्या पद्धतीनं आंतरपीक झेंडूमध्ये घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर श्रीधर मडिवाळ यांनी काय केलेलं आहे की मुळा जो आहे ते आंतरपीक घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं शेती केल्यानंतर आपण खूप छान पद्धतीनं जो शेतीवरती खर्च होणार आहे तो आपण कमी करू शकतो. यंग शेतकरी बांधव असतील तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? सल्ला म्हणजे तुम्ही फुले करू शकता. हां. किंवा टोमॅटो, काकडी हां. असं काय तर माळवं घेऊ शकता. 3-3 महिन्याची पिकं घेतला तर तुम्हाला ऊसाचं उत्पन्न 1 वर्षाला मिळते. ते तुम्हाला 3 महिन्यात मिळू शकते, 4 महिन्यात. तुम्ही यंग आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या हातनं होऊ शकते. ते करू शकताय तुम्ही. येस. वरची पिकं ही जरा कष्टाची असतात, पण त्यात श्रेय पण तसं आहे. आणि झेंडूचा प्लॉट हा तुम्ही बरोबर श्रावण महिन्यात चालू व्हायसारखं तुम्ही झेंडूचा प्लॉट तुम्ही करा. तेव्हा तुम्हाला दर भेटेल. तुम्ही कधी करायचं हे योग्य नियोजन पाहिजे तुमचं. त्यामुळे तुम्हाला रेट मिळेल. कधी करायचा विचार करून तुम्ही करा पाहिजे. तर ह्या पद्धतीनं श्रीधर यांचं मत आहे की आपण योग्य मार्केटिंगचा अभ्यास करून कोणता सण येणार आहे ह्या पद्धतीनं एक योग्य मार्केटिंग अभ्यास पण करावा, हे श्रीधर यांचं मत आहे. तर आपण देखील शेती ह्या पद्धतीनं करावी. श्रीधर यांना 4 प्लॉटचा अनुभव आहे. तर ह्या प्लॉटमध्ये त्यांनी नवीन म्हणून एक मुळ्याची शेती आंतरपीक म्हणून मुळा घेतलेला आहे. त्याच्यातून खूप छान पद्धतीनं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण आंतरपीक करावं आणि ह्या पद्धतीनं आपण झेंडूची सुरुवात करावी. तर श्रीधर, आपल्याला खूप खूप आभार. आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि संपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.